वगैरे ते हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू, आमचे नेत्र तू उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू कर आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त. याच्या नावाने आपण म्हणतो ऐक. आमेन. येशूच्या ऐहिक जीवनातील तो शेवटचा सप्ताह होता. येशूने आता आपलं सर्व लक्ष यरूशलेमेकडे केंद्रित केलं. त्या वधस्तंभाच्या दिशेने जाण्यास हा यहुद्यांचा राजा आता सज्ज झालेला आहे. यहुद्यांचा राजा गाढवीच्या शिबिरावर बसून यरूशलेमेच्या दिशेने आता जाण्यास निघाला. सर्व लोक त्याच्या मागे गेले. एक मोठी मिरवणूक त्या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे. तेव्हा सर्व शिष्य समुदाय उच्च स्वराने ओरडून म्हणाले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. येशूच्या नावाचा जयघोष जय जयकार त्या ठिकाणी चालू असतानाच त्या लोकसमुदायातील काही पुरुषी येशूकडे आले आणि ते पुरुष येशूला म्हणतात, गुरुजी, तुम्ही या शिष्यांना गप्प करा, त्यांना दटवा. आणि येशूने त्यांना म्हटलं, मी तुम्हाला सांगतो, हे जर गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. मी तुम्हाला सांगतो, हे जर गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. आज हे जे लोक माझा जय जयकार करत आहेत, जय घोष करत आहेत, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, यहुद्यांचा राजाचा जय जयकार असो, ह्या ज्या घोषणा ते देत आहेत, हे लोक गप्प राहिले तर येशू म्हणतो ते धोंडे ओरडतील. त्या निर्जीव धोंड्यांना वाचा देऊन त्यांच्याकडून आपलं गौरव, आपला सन्मान करून घेण्याचं सामर्थ्य आमच्या देवामध्ये आहे, परमेश्वरामध्ये आहे. परंतु ह्या सर्व सृष्टीतील सर्वश्रेष्ठ मानव परमेश्वराची जी हस्तकृती आहे, त्या मानवाने स्वइच्छेने सद्भयाने माझं गौरव करावं, माझी उपकारस्तुती करावी, गीत गावे, माझी आराधना करावी, हीच परमेश्वराची तुमच्या आणि माझ्याबद्दलची इच्छा आहे आणि अपेक्षा आहे. पण जर असं आम्ही केलं नाही तर परमेश्वर म्हणतो धोंडे ओरडतील, धोंडे माझी आराधना करतील आणि गौरव करतील. परमेश्वराची आराधना, गौरव, त्याची स्तुती गीत आम्ही गावं, ही परमेश्वराची पहिल्यापासूनची आमच्याबद्दलची इच्छा आणि अपेक्षा आहे. स्तोत्रकर्ता दावीद 144व्या स्तोत्रामध्ये 9व्या वचनामध्ये तो म्हणतो, हे देवा, मी तुला नवे गीत गाईन, दशतंतू विनेवर मी तुझे स्तोत्र गाईन. मी तुला एक नवं गीत गाईन, दशतंतू विनेवर मी तुझे स्तोत्र गाईन. दावीद म्हणतो, मी तुला आता एक नवीन गीत गाणार. आम्हाला प्रत्येकाला एक नवीन गीत या ठिकाणी गायचंय आणि हे नवीन गीत आम्ही कोणतं गाणार आहोत, कोणतं गीत आम्हाला गायचंय, याच्याकडे आज आपण थोडा वेळ लक्ष देणार आहोत. मॅडम, आपल्या पवित्र शास्त्रामध्ये असे एक महान, थोर, अलौकिक आणि अद्वितीय असे काही कवी, काही गीतकार होऊन गेलेत. आपल्या सर्वांना ते परिचयाचे आहेत. सर्वात थोर आणि महान कवी म्हणजे आमचा दावीद राजा, की ज्याने अनेक स्तोत्र त्या ठिकाणी रचले. हा दावीद राजा काय करत असत, तंतुवाद्य घेऊन परमेश्वराचं स्तुतिगान, आराधना, त्याची गौरव तो करत असत. ज्यावेळेस हा दावीद 17 वर्षाचा कोवळा मुलगा तंतुवाद्य घेऊन आराधना, गौरव करेल, त्यावेळेस पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, शौलमध्ये जो दुरात्मा आहे तो दुरात्मा त्या ठिकाणी पळून जात असत. अशा प्रकारे देवाचं दान लाभलेला हा दावीद तंतुवाद्य घेऊन विनेवर गाणं गातोय, नृत्य करतोय, परमेश्वराची आराधना आणि गौरव करतोय. या सर्वांना आपल्याला दावीद परिचयाचा आहे. दावीदाने अनेक स्तोत्र त्या ठिकाणी रचले. जे त्यांनी 23वा स्तोत्र रचलं, आपल्या सर्वांना ठाऊक आहे, आपल्या सर्वांचं तोंडपाठ आहे, ते जगप्रसिद्ध असं झालेलं 23वा स्तोत्र, असा महान कवी भूतकाळामध्ये पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला दिसून येतो. दावीदाने 100वा स्तोत्र लिहिलं. ज्यावेळेस बेतशेबावर त्यांनी व्यभिचार केला आणि त्याच्या लक्षात आलं, नातान संदेशाने सांगितलं की तू पाप केला आहेस, त्यावेळेस
पाप क्षमेचं आणि पश्चातापाचं 51 स्तोत्र आपल्या सर्वांना ठाऊक आहे. किती सुंदरचं स्तोत्र या दावीदाने रचलेलं आहे. असा कवी मनाचा, कवी कल्पनेचा दावीद आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. प्रतिदिवशी परमेश्वरासाठी एक नवं गीत गाणारा हा दावीद राजा. त्याचा मुलगा शलोमोन, ज्याने परमेश्वराकडे सुज्ञता मागितली, चातुर्य मागितलं आणि परमेश्वराने त्याला दिलं, त्या शलोमोनाविषयी पहिले राजे याचा 4था अध्याय आणि 32व्या वचनामध्ये आपण वाचतो. ह्या शलोमोनाने 3000 नीतिसूत्रे कथिली आणि 1005 गीतं त्याने रचिली आहेत. सुंदरशी असे कवी, गीतकार, संगीतकार दावीद आणि शलोमोनाच्या रूपानं आपल्याला या ठिकाणी दिसतात. परंतु जर आपण बारकाईने पाहिलं तर अशी काही गीतं आहेत की जो दावीद गाऊ शकला नाही किंवा गाण्याची त्याला संधी प्राप्त झाली नाही. असे काही स्तोत्र आहेत की जर हा शलोमोन रचू शकला नाही, त्यांना ती गाता आली नाही. ती गीतं गाण्याचा बहुमान, तो सन्मान, ती संधी, तो योग तुम्हाला आणि मला प्राप्त होतो. ती गीतं कोणची याच्याकडे आपण थोड्या वेळ लक्ष देणार आहोत. हा देवाचा महान कवी दावीद, शलोमोन सुंदर स्तोत्र रचणारा, सुंदरशी नवी गीतं गाणारा, पण त्यांना काही गीतं गाता आली नाहीत की जी तुम्हाला आणि मला आम्ही गातो. तो गाण्याचा बहुमान आम्हाला प्राप्त झालेला आहे. ही गीतं कोणती याच्याकडे आपण आज थोड्या वेळ पाहणार आहोत. कारण मानवाच्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर दावीद राजा हा ख्रिस्तपूर्व 1000 वर्षापूर्वी होऊन गेला आणि तुम्ही आणि मी इसवी सन 2016 ह्या सालामध्ये आपण जगत आहोत. म्हणजे ख्रिस्तानंतर 2000 वर्षानंतर आपण या ठिकाणी या भूतलावर जगत आहोत. येशू ख्रिस्त, त्याचं जीवन, त्याचं चरित्र, तो या जगामध्ये का आला, त्याने मानवासाठी काय केलं, तो जगाचा तारणारा कसा आहे, आम्हाला सर्वांना ते ठाऊक आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी अनेक गीतं आम्ही या ठिकाणी गातो. मंडळीमध्ये आम्ही उपासनेमध्ये हे गीतं गातो. पण कल्पना करा, जर दावीदाला येशू ख्रिस्त ठाऊक असता तर कितीतरी सुंदर गीतं, स्तोत्र त्यांनी रचली असती. हे येशू ख्रिस्ताच्या जीवनावर काय सुंदर कथाकथन त्यांनी केलं असतं. परंतु दावीदाला तो योग आला नाही, कारण येशू ख्रिस्ताच्या अगोदर त्याचं जीवन होऊन गेलं. कल्पना करा, बेथलेहममध्ये मारेबाईला जन्मलेला देवाचा तो पुत्र येशू ख्रिस्त, येशुवा, देवाचा शब्द देही झाला. देवाचा शब्द इतका लहान झाला की त्या शब्दाला शब्द बोलता येणार. ते येशू बाळाविषयी जर दावीदाला सांगितलं असतं, तो प्रसंग, ती घटना जर त्याला सांगितली असती, तर दावीदाने किती सुंदर एक नवं गीत त्या ठिकाणी रचलं असतं. पण त्याला तो योग आला नाही की जो तुम्हाला आणि मला प्राप्त झालेला आहे. केवळ शब्दाने वाऱ्याने धमकवणारा आणि लाटांना शांत करणारा, वादळी वारं शांत करणारा हा येशू ख्रिस्त, ह्या सर्व निसर्गावरचं प्रभुत्व आहे, स्वामित्व आहे. हा प्रसंग जर दावीदापुढे दिला असता तर त्याने किती सुंदर गीत त्या ठिकाणी रचलं असतं. त्याला तो योग आला नाही, कारण तो जुन्या करारात जगत होता. तुम्ही आणि मी नवीन करारातलं जीवन जगत आहोत. येशू ख्रिस्ताची पूर्ण कल्पना आम्हाला आहे, त्याच्याविषयीची गीत आम्ही गाऊ शकतो. हा मोठा बहुमान, सन्मान आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. एवढंच नव्हे, कुष्ठरोग्यांना बरं करणारा, आंधळ्यांना दृष्टी देणारा, ह्या सर्व चमत्कार करणारा, मत नृत्य करणारा येशू ख्रिस्त, ह्याची कल्पना दावीदाला कोणीच नाही. ख्रिस्तपूर्वी होऊन गेलेला दावीद तो हे गीत गाऊ शकला नाही, तिच्या आता गात आहोत. 4 दिवसापूर्वी मरून गेलेला लाजार कबरेमध्ये मृत शरीर पडलेला आहे. येशू ख्रिस्त कबरेसमोर येतो, लाजारा बाहेर ये, हा शब्द उच्चारताच तो मृत लाजार बाहेर चालत येतो. हा चमत्कार तुम्हाला मला ठाऊक आहे. तो जर दावीदाला कळाला असता, किती सुंदरचं नवं गीत किंवा स्तोत्र त्याने त्या प्रसंगावर रचलं असतं. जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा, होय, त्या वधस्तंभावर सर्वात लज्जास्पद, क्रूर आणि अमानुष मरण त्या ठिकाणी भोगत आहे. हे तुम्हाला आणि मला ठाऊक आहे, कारण आम्ही नवीन करारात जीवन जगतो. तो योग, त्याच्यावर गीत रचण्याचा योग दावीदाला आला नाही, कारण दावीद हा ख्रिस्तपूर्व होऊन गेला. एवढंच नाही तर मरणावर विजय मिळवणारा पुनरुत्थित ख्रिस्त, त्याचा स्वर्गारोहण झालेला आहे. आणि जो म्हणतो पहा मी पुन्हा लवकर येतो, या ख्रिस्ताविषयी तुम्हाला आणि मला माहिती आहे. त्याची गीता आम्ही गातो, कारण आम्ही नवीन करारामध्ये जगत आहोत. हा योग दावीदाला आला नाही. किती मोठा कवी होता, गायक होता, दावीदाला शब्द हे गीत गाऊ शकले नाहीत. ते भाग्य, योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर पेंटेकॉस्ट, 50व्या दिवशी तो पवित्र आत्मा मंडळीवर आला आणि त्या दिवसापासून आजपर्यंत तो पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या
कल्पना दाविदाला अपरिचित होती. त्याला कुठल्याच गोष्टीची माहित नाही आणि ते हे गीत गाण्याचं भाग्य या दाविदाला लाभलेलं नाही. तुम्हाला आणि मला ते प्राप्त झालेलं आहे. योहान 3:16 आपल्या सर्वांना माहिती आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होईल, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं. हे महान रहस्य आणि गूढ तुम्हाला आणि मला माहिती आहे. जुन्या काळातल्या कुठल्या संदेशाला हे ठाऊक नव्हतं. त्याच्यावर त्यांना गीत रचता आले नाही, त्याच्यावर त्यांना काय वाच्य करता आले नाही. त्याचप्रमाणे येशू म्हणतो, मी हरवलेल्यांना शोधावयास आणि पापी जनांना तारावयास मी आलेलो आहे. हे महान सत्य तुम्हाला आणि मला माहिती आहे. म्हणून येशूची गीत आम्ही गातो. जुन्या काळात लोकांना हे माहित नव्हतं, ते गाऊ शकत नव्हतं. तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि त्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो, तुम्हाला ठाऊक नाही काय? हो, हे आम्हाला ठाऊक आहे. हे रस याने गुण आम्ही जाणतो, कारण आम्ही आज नवीन करारात जगत आहोत. पण अनेक असे लोक होऊन गेले की त्यांना हे रहस्य कळालं नाही आणि म्हणून आम्ही फार मोठे भाग्यशाली आहोत. आमचं सौभाग्य आहे की अशा प्रकारचे रहस्य आणि गुण जाणणाऱ्या शतकामध्ये आम्ही जगत आहोत की जे जुन्या काळातील लोकांना त्या ठिकाणी समजू शकलं नाही. अशी काही गीत आहेत जे आम्ही गाऊ शकतो, पण जुन्या काळातल्या लोकांनी गायले नाही. स्वर्गामध्ये काही देवदूत आहेत ज्यांची संख्या सहस्त्राची सहस्त्र आणि आयुधांची आयुध आहेत. इतके देवदूत आहेत की आम्हाला मोजताच येत नाही. गणती पलीकडे असलेले हे देवदूत आहेत. ते देखील स्वर्गामध्ये उच्च स्वराने गीत गातात. हे देवदूत प्रत्यक्ष परमेश्वराच्या सिंहासनासमोर हजर आहेत. परमेश्वराच्या मुखप्रकाशाने त्याचं तेज त्याच्यावर पडत आहे. प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने परमेश्वराला पाहणारे दिव्य दूत हे देखील स्वर्गामध्ये काय गीत गातात. ते कोणचं गीत गातात? प्रकटीकरण याचा 4था अध्याय आणि 8व्या वचनात आम्ही वाचतो, होय, त्या परमेश्वराच्या सिंहासनासमोर 4 प्राणी हजर आहेत. या प्राण्यांना सर्व अंग डोळे आहेत आणि ते कोणतं गीत गातात? पवित्र 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 जो होता, जो आहे आणि जो येणार, तो प्रभू देव सर्व समर्थ आहे. हे ते रात्रंदिवस म्हणतात, ते कधीच थांबत नाहीत. कोणतं गीत ते गातात? पवित्र 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 जो होता, आहे व जो येणार, तो सर्व समर्थ प्रभू देव. रात्रंदिवस ते म्हणत आहेत, ते कधीच थांबत नाहीत. आपण म्हणून पाहूया किती वेळ आपल्याला म्हणता येईल? तास, 2 तास, एखादा दिवस, महिना, वर्ष? हे लोक वर्षानुवर्ष युगाने युग केवळ एवढंच म्हणतात, पवित्र 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 होता, आहे व येणार, सर्व समर्थ देव प्रभू. एवढंच ते वर्षानुवर्ष म्हणत आहे, कधीच ते थांबत नाही, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. हे म्हटल्यानंतर त्या परमेश्वराच्या सिंहासनासमोर 24 वडील लोक बसलेले आहेत. ते उठतात, नमन करतात परमेश्वराला, आपलं मुकुट परमेश्वरासमोर काढून ठेवतात आणि म्हणतात, सन्मान, सामर्थ्य आणि गौरव ही घेण्यास तू योग्य आहेस. एवढंच ते म्हणतात. हे गीत ते परमेश्वराला गातात, हे परमेश्वरा, सन्मान, सामर्थ्य आणि गौरव ही घेण्यास तू योग्य आहेस. मग त्यांच्या मागं असंख्य देवदूत आहेत. ते कोणतं गीत गातात? ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्यास शांती. माणसावर त्याचा प्रसाद झाला आहे. मान, महिमा, गौरव आणि पराक्रम ही सदा सर्व काळ तुझीच आहेत. हे गीत, हे देवदूत वर्षानुवर्ष, युगानुयुग ते गात आहेत. असे गीत स्वर्गामध्ये गायले जातात. परंतु अशी काय गीत आहेत की जे आम्हाला गाण्याचा बहुमान मिळालेला आहे, देवदूत देखील ते गीत गाऊ शकत नाही. जे देवदूत सर्व समर्थ परमेश्वराच्या तेजामध्ये आहेत, ते सर्व समर्थ परमेश्वराकडे पाहत आहेत, पवित्र वातावरणामध्ये सदोदित ते राहतात, देवदूतांना देखील ते गीत गाऊ शकत नाही. ते गीत गाण्याचा अधिकार देवदूतांना नाही की जे गीत तुम्ही आणि मी गातो. असे नवे गीत आम्हाला गायचे आहेत. मग पाहूयात कोणते गीत आम्ही मर्त्य मनुष्य, पापी मनुष्य, नरकाकडे ज्यांची वाट चाललेली आहे, आम्ही भ्रष्ट झालेले, अनितीने भरलेले, मनात कपट असलेले आणि मर्त्य मनुष्य कोणते गीत गाऊ शकतो की जो गाण्याचा अधिकार देवदूतांना देखील नाही. पाहूयात आपण काय गीत. सर्वप्रथम देव जो पिता ह्याच्या संबंधाने आपण काय गीत गात आहोत. आपण कोणतं गीत गातो? आपल्या सर्वांना परिचित आहे, मी तुझं बाप सदैव म्हणावे, ख्रिस्तद्वारे लेकरू तव मी,
उमगुणी नित्य रमावे. काय सुंदर संगीत आपण उपासनेमध्ये गात असतो. मी तुझं बाप सदैव म्हणावे, ख्रिस्ताद्वारे लेकरू तव मी. हे सर्वसमर्थ स्वर्गीय पित्या, तू माझा बाप आहेस आणि मी तुझं लेकरू आहे, असं गीत आम्ही या ठिकाणी गात असतो. किंवा आताच आपण एक गीत गायलं, बापावरी टेकताना लेकराला सुख पार, येशूपाशी राहताना हर्ष वाटतो आपण. होय, तो आमचा बाप आहे आणि त्याच्यावर टेकताना आम्हाला सुख, शांती, समाधान प्राप्त होते. अशा तऱ्हेचं गीत आम्ही सर्वजण मर्त्य मनुष्याने गाऊ शकतो. परंतु हे गीत गाण्याचा अधिकार देवदूतांना देखील नाही, ह्याचं आम्ही या ठिकाणी ध्यान ठेवलं पाहिजे, आम्हाला समजलं पाहिजे. हे गांभीर्याने ओळखलं पाहिजे की आम्हाला जो अधिकार आहे तो त्या देवदूतांना देखील नाही. कारण त्या स्वर्गीय पित्याला आबा आणि बाबा बनण्याचा अधिकार आम्हाला आहे. आम्ही त्याला आबा आणि बाबा म्हणू शकतो. देवदूत त्या परमेश्वराला आबा आणि बाबा असं म्हणू शकत नाही, तो अधिकार करणार नाही. तो देवचा पिता देवदूतांसाठी कोण आहे? सर्वसमर्थ परमेश्वर, सेनाधीश परमेश्वर म्हणून त्याला ते ओळखतात. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव म्हणून ते म्हणतात. त्या परमेश्वराचा मान, महिमा आणि गौरव ते करतात. एवढंच केवळ नातं त्या देवदूतांचा त्या परमेश्वराशी आहे. पण तुमच्या आणि माझ्यासाठी तो परमेश्वर कोण आहे? तो आमचा पिता आहे, तो आमचा बाप आहे, आम्ही त्याचे लेकर आहोत. हा बहुमान, हा अभिमान आम्हाला आहे, देवदूतांना नाही. किती मोठं अभिमान किंवा बहुमान आम्हाला परमेश्वराने दिलेला आहे. त्या पित्याला आबा आणि बाबा म्हणण्याची, हाक मारण्याची आम्हाला त्या ठिकाणी संधी प्राप्त झालेली आहे. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 15वे वचन, भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर जेणेकरून त्याला आबा आणि बापाशी हाक म्हणता यावी असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळालेला आहे. त्या स्वर्गीय पित्याला, तो सर्वसमर्थ देव आहे, सर्व सत्ताधारी आहे, त्याला आबा आणि बापा, त्याला डॅडी म्हणण्याची सुविधा तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे. देवदूतांना सुद्धा ती प्राप्त झालेली आहे. तो आमचा डॅडी आहे, तो आमचा बाप आहे. एखाद्या लेकरासारखा आम्ही त्याच्याकडे हट्ट करून काही गोष्टी मागू शकतो. हा बहुमान, ही संधी, हा योग तुम्हाला आणि मला आहे, देवदूतांना नाही. येशूच्या ज्या काळामध्ये जगत होता त्या काळामध्ये यहुदी लोकांची परमेश्वराकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा फार वेगळा होता. संपूर्ण जुना करार जर तुम्ही चाळून पाहिला तर हा जो परमेश्वर आहे की जे त्याला त्यावेळेस यहोवा म्हणून म्हणत होते, तो यहोवा कशा प्रकारचा आहे अशी यहुदी समाजामध्ये एक कल्पना होती. हा यहोवा परमेश्वर जर तुम्ही त्याच्या आज्ञा पाळल्या, त्याच्या मार्गात चालला, त्याच्या वचनामध्ये तुम्ही राहिला तर तो तुम्हाला आशीर्वादित करतो, तुम्हाला उदंड लेकरं देतो, तुम्हाला दीर्घायुष्य करतो, प्रचंड धनसंपत्ती देतो, शेरडे, मेंढरे, गुरे ढोरे देतो, तुम्हाला उदंड आयुष्य देतो, तुम्हाला आशीर्वादित करतो, शत्रूंपासून तुमचा बचाव करतो, असा हा परमेश्वर. पण जर तुम्ही त्याच्या आज्ञा पाळल्या नाही, त्याच्या मार्गात तुम्ही चालला नाही, त्याची वचनं तुम्ही ऐकली नाही, तर तुमच्यावर शाप करणारा हा परमेश्वर, तुमच्यावर मरी आणणारा, तुमच्यावर दुष्काळ आणणारा, शत्रूची चढाई तुमच्यावर होऊन तुमचा नाश करणारा हा परमेश्वर आहे. क्रोधाविष्ट असणारा ईर्ष्यावान देव, अशी ओळख यहुदी समाजाला येशू ख्रिस्ताच्या वेळेस होती. हा देव फार भयानक देव आहे. जर मी त्याचं ऐकलं नाही, त्याच्या आज्ञा मी पाळल्या नाही, तर माझ्यावर मरी किंवा शाप आणून आमचा नाश करणारा असा ईर्ष्यावान यहोवा देव, अशी ओळख येशू ख्रिस्ताच्या वेळेस यहुदी समाजाला होती. आणि मग एकदा शिष्य येशूकडे आले आणि त्याला एक प्रश्न केला, गुरुजी, ज्या स्वर्गाविषयी तू आम्हाला सांगतोस की स्वर्ग आहे, त्यामध्ये एक देव आहे, आता देवाविषयी तू सांगतोस, आम्हाला हा देव कोण आहे हे जाणून घ्यायचं आहे. कोण आहे असा हा देव? तो आम्हाला त्याच्याविषयी माहिती दे. आम्हाला सांग की स्वर्गामधला जो देव आहे तो कशा प्रकारचा आहे. आणि येशूची नजर सर्व शिष्यांकडे गेली. त्या शिष्यांच्या डोळ्यामध्ये परमेश्वराचं असलेलं भय, ती भीती स्पष्टपणे दिसून येत होती की हा आमचा देव ईर्ष्यावान देव आहे. जर तुम्ही त्याचं ऐकलं नाही, तुम्हाला शासन करेल आणि घरी पाठवेल, असं येशू ख्रिस्त म्हणेल, अशी कल्पना या सर्व शिष्यांची झाली होती. येशूने त्या सर्वांकडे पाहिलं आणि मग तो म्हटला, जर तुम्हाला तो देव जाणून घ्यायचा आहे, जर तुम्हाला त्याला हाक मारायची आहे, तर मग माझ्या मागोमाना हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जावं. हे म्हणताच त्या शिष्याला आश्चर्याचा धक्का बसला. हा स्वर्गात
देव आहे, आमच्यावर ममता करणारा देव आहे. केवळ ईर्ष्यावान क्रोधाविष्ट नाही, तुमच्यावर दया कृपा आणि शांती करणारा तो स्वर्गातील बाप आहे. हा बहुमान तुम्हाला प्राप्त झाला आहे. हे रहस्य येशूने त्या शिष्यांना आणि नंतर आमच्या सर्व जगाला दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून रोमकारास पत्रामध्ये संत पौल पुढे म्हणतो, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्य काळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा कुठलीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशूमध्ये देवाच्या पूर्ण प्रीती यापासून आपल्याला विभक्त करण्यास समर्थ नाही. या जगामधली कुठलीही गोष्ट देव आमचा जो प्रीती करतो याच्यामध्ये आड येऊ शकत नाही. हे तुम्ही ध्यानात ठेवा, असं पौल त्या ठिकाणी सांगत आहे. हे नवं गीत आम्हाला आमच्या जीवनातून गायचं आहे. हे गीत कुठे उपासना संगीतामध्ये किंवा गीत संग्रहामध्ये लिहिलेलं नाही. हे नवं गीत दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्हाला आनंदाने आमच्या अंतःकरणामध्ये गायचं आहे की जो देव आहे जगासाठी तो देव असेल, जगासाठी तो एक न्यायाधीश असेल, पण तुमच्या आणि माझ्यासाठी तो स्वर्गातील पिता आमचा बाप आहे. ही इज माय डॅडी, तो माझा पिता आहे, मी त्याचं लेकरू आहे. आबा आणि बापा हाक मारण्याची संधी त्याने मला प्राप्त करून दिलेली आहे. हे नवं गीत रोज ख्रिस्ती विश्वासणाऱ्या नात्याने आम्हाला आपल्या जीवनातून गायचं आहे. आणखी नवं गीत आम्हाला गायचंय ते म्हणजे ह्या पित्याचा एक होता एक पुत्र येशू ख्रिस्त याच्याबद्दलचं एक गीत आहे. कोणतं गीत आम्ही येशू ख्रिस्ताबद्दल गातो? आपण सर्वजण गातो नाही. कोण मित्र येशूवाने सारे ओझे पाया. येशू ख्रिस्त कोण आहे आमचा? होय, तो माझा एक मित्र आहे. जसं मित्र मित्राशी बोलतो तसं येशू ख्रिस्ताचं माझं नातं आहे. येशू माझ्यासाठी एक मित्र आहे. कोण मित्र येशूवाने? कधी कधी आम्ही गातो, प्रीतीपूर्ण दीनबंधू येशू भेटला, उद्धारीण मी तुला म्हणून बोलला. प्रीतीपूर्ण दीनबंधू येशू ख्रिस्त कोण आहे? तो माझा बंधू आहे. येशूशी तुम्ही आणि बंधू आणि भगिनी आहोत. हो, या जगासाठी तो येशू ख्रिस्त एक न्यायाधीश असेल, न्याय करण्यासाठी या जगाचा तो येणार आहे, मेघावरून येणार आहे. पण तुमच्या आणि माझ्यासाठी येशू ख्रिस्त कोण आहे? तो माझा मित्र आहे, तो माझा बंधू आहे. हे नवं गीत आम्ही त्या ठिकाणी गायला पाहिजे. हा बहुमान देवदूतांना देखील प्राप्त झाला नाही. या देवदूतासाठी येशू ख्रिस्त त्याचा मित्र नाही, तो त्याचा बंधू नाही, तो एक देव आहे. त्या देवाला ते नमन करतात, त्याची आराधना करतात, उपासना करतात. तुमच्या आणि माझ्यासाठी येशू ख्रिस्त आमचा मित्र आहे. मित्र जसा मित्राशी बोलतो, आपले सुखदुःख आम्ही एकमेकांना सांगतो, आपल्या सगळ्या गोष्टी आपण वाटून घेतो, आपले रहस्य आपल्या मित्राला प्रगट करतो. तसे मी या येशूशी माझं नातं असलं पाहिजे, मित्रत्वाचं नातं. तो माझा थोरला भाऊ, ज्याला मी सर्व गोष्टी सांगतो, माझ्या मनातील सुखदुःख त्याला व्यक्त करतो. अशा प्रकारे रोज मी त्या येशूशी बोललं पाहिजे, एखाद्या मित्राप्रमाणे, बंधूप्रमाणे. हे रहस्य, हे नवं गीत आम्हाला गायचं आहे. हे आम्ही विसरून गेलेलो आहोत आणि म्हणून आमचं जीवन निराशजनक आणि ही आमची ख्रिस्ती जीवनाची एक शोभांतिका आहे. 2 Corinthians 11:2 मध्ये तो म्हणतो, मी एका पतीबरोबर तुमचं वागदान केलं आहे, यासाठी की तुम्हाला शुद्ध कुमारी म्हणून ख्रिस्तासमोर सादर करा. तुम्ही आणि मी कोण आहोत? डू यू नो दॅट यू आर एंगेज्ड विथ जीसस क्राइस्ट? त्या येशू ख्रिस्ताशी तुमचं आणि माझं वागदान झालेलं आहे. तुम्हाला ठाऊक आहे का? तुमचे आणि माझे एंगेजमेंट झालेले आहे येशू ख्रिस्ताशी. तो वर आहे, आम्ही वधू आहोत. हे आमचं नातं येशू ख्रिस्ताशी आहे का? आम्ही जगाशी एकरूप झालेलो आहोत. या जगामध्ये सर्व काही अंधकारमय जगामध्ये आम्ही जातो आणि विसरतो. सोमवारपासून शनिवारपर्यंत जे जग करतं तेच तुम्ही आणि मी करतो. ह्या जगामध्ये काय चाललेलं आहे? लाचलुचपत आहे, भ्रष्टाचार आहे, फसवणूक आहे, विश्वासघात आहे, अनीती आहे, अधर्म आहे. हे सर्व आम्ही करतो आणि मग रविवारी प्रार्थनेला येऊन जर आम्ही गौरव करतो तर एक धोक्याचा इशारा याकोब आम्हाला देत आहे. जगाशी आम्ही मिसळलेलो आहोत, जगातल्या सर्व गोष्टी करतो. वाईट आचार, विचार आणि उच्चार, वाईट कृती, आचरण, अंतःकरणामध्ये दुष्ट भाव आहेत. हे सर्व आठवडाभर करून रविवारी जर आम्ही उपासनेला येतो आणि देवाची स्तुती करतो तर याकोब आम्हाला एक धोक्याचा इशारा देत आहे.
याकोबाच्या पत्रामध्ये 4:4 वचनात म्हणतो, अहो व्यभिचाऱ्यांनो, जगाशी मैत्री हे देवाबरोबर वैर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो जगाचा मित्र पाहतो तो देवाचा वैरी ठरलेला आहे. तो जर तुम्ही जगामध्ये जाता, सर्व प्रकारे जगाचा भ्रष्ट होता, अंधकार जगामध्ये एकरूप होता आणि पुन्हा तुम्ही तुमचं वर जो येशू ख्रिस्त त्याच्याशी तुमचे एंगेजमेंट झालेले आहे त्याच्याकडे तुम्ही येता, तर तुम्ही व्यभिचार केलेला आहे. आध्यात्मिक दृष्ट्या तुम्ही व्यभिचारी आहात. कारण ज्याच्याशी तुमचं वाग्दान झालेलं आहे त्या येशू ख्रिस्ताला वराला सोडून तुम्ही जगाशी एकरूप होता. तुम्ही व्यभिचार केलेला आहे असं म्हणतो. प्रियानो, हे नवगीत आम्हाला पुन्हा एकदा गायचं आहे. माझ्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त कोण आहे? तो माझा मित्र आहे, माझा बंधू आहे, नवे ज्याच्याशी माझं वाग्दान झालेलं आहे असा तो वर आहे. त्या दृष्टिकोनातून येशूकडे पाहत आहोत का? रोज माझं जीवन कशा प्रकारे मी घालवतो का? हे नवगीत आम्ही गात आहोत का? हाच मोठा प्रश्न आहे. आपण सर्वजण सुवार्ता सांगतो, येशू ख्रिस्त लवकरच येणार आहे. येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, पहा मी लवकर येतो. प्रश्न असा आहे, ख्रिस्ती विश्वासणाऱ्या नात्याने तुम्ही कोणत्या ख्रिस्ताची वाट पाहता? जसं हे जग आणि विधर्मी लोक एक ख्रिस्त जो येणार आहे मेघारूढ होऊन या जगाचा न्यायाधीश म्हणून जगाचा न्याय करायला येणार आहे म्हणून घाबरून तुम्ही त्याची वाट पाहत आहात का? जसं एखादी वधू आपल्या वराची वाट पाहते, एक वाग्दत्त झालेली वधू आपला वर येणार, कधी मी त्याला पाहीन, कधी माझं त्याच्याशी मिलन होईल, कधी आम्ही एकरूप होऊ आणि कधी आम्ही एकत्र राहू, अशी डोळ्यात तेल घालून जी वधू त्या वराची वाट पाहत आहेत, अशा प्रकारे तुम्ही ख्रिस्ताची वाट पाहता का? जीवनामध्ये अनित्य आहे, अधर्म आहे, सर्व प्रकारचा वाईट विचार, आचार आहेत, व्यभिचार आहेत आणि म्हणून घाबरून आम्ही येशू ख्रिस्ताची वाट पाहतो की तो आता येणार, आवाजा न्याय करणार म्हणून न्यायाधीश येशूची तुम्ही वाट पाहतात का? तुमच्याशी वाग्दत्त झालेला वर जो येणार आहे ते ख्रिस्ताची तुम्ही वाट पाहतात? हाच तो मोठा प्रश्न आहे. आमची ओळख जर आम्ही विसरलेलो असू, इथून पुढे आमच्या जीवनामध्ये एक नवं गीत आम्हाला गायचं आहे आणि ते गीत म्हणजे, हे प्रभू येशू, तू माझा वर आहेस, तू लवकरच मला भेटायला येणार आहेस आणि मी तुझी वधू, मी तयार आहे. शेवटचं एक नवे गीत आपल्याला गायचं आहे आणि ते म्हणजे पवित्र आत्मा संबंध. पित्याचं पाहिलं, पुत्राचं पाहिलं आणि पवित्र आत्मा, त्या संबंधाने आम्ही काय गीतं गातो? दिव्य आत्म्या वाटाड्या घरी वाटा लावल्या, म्हणतो सुस्वरे माझ्या मागे येतो रे. किती सुंदर पवित्र आत्मा आमचा वाटाड्या आहे. कुठं जायचं, काय बोलायचं, कोणती गोष्ट व्हायची, कोणते विचार मनात आणायचे, सर्व प्रकारे आमचा वाटाड्या, आमचा मार्गदर्शक, आमचा कैवारी असा तो आमचा पवित्र आत्मा आहे. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता, सुंदर हृदय देऊळ हृदय माझे, तिथे विराजे देवभाव. माझ्या हृदयात पवित्र आत्मा विराजमान होत आहे. हे भाग्य, हे सौभाग्य केवळ तुम्हाला आणि मला प्राप्त झालेलं आहे. कारण रोमकरास पत्रामध्ये संत पौल म्हणतो, ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हाला वस्ती करतो तर त्याच्या आत्म्याद्वारे तो तुमची मर्त्य शरीरे जिवंत करील. हे नवं गीत आम्हाला गायचं आहे, पुनरुत्थानाचं गीत आहे. पवित्र आत्मा कुठे वस्ती करतो? तुमच्यामध्ये वस्ती करतो, माझ्यामध्ये वस्ती करतो. त्यांनी काय केलं? त्याने येशूला मेलेल्यातून पुन्हा उठविले आणि तो काय करतो? जसं येशूला मेलेल्यातून पुन्हा उठविले तसे तो माझं मर्त्य शरीर जिवंत करतो. हे नवं गीत आम्हाला गायचं आहे. जसं त्या पवित्र आत्म्याने येशूला जिवंत केलं तितक्या सामर्थ्याने तो पवित्र आत्मा माझ्यामध्ये वास करतो आणि माझं मर्त्य शरीर तो पुन्हा जिवंत करतो असं देवाचं वचन मला सांगतं. पण हे गीत आम्ही विसरून गेलेलो आहोत, कुठेतरी हरवून बसलेलो आहोत, आमच्या ध्यानाच्या पलीकडे गेलं आहे आणि म्हणून आमचं जीवन मर्त्य, निराशजनक, हताश असलेलं, दुःखदायी असं आमचं जीवन आहे. कारण हे नवं गीत आम्ही गात नाही. आमची मर्त्य शरीरे जिवंत करण्यास पवित्र आत्मा समर्थ आहे. आता जुन्या करारामध्ये आपण एक शास्त्र भाग वाचला. देवाचा संदेश यहेजकेल याला एकदा एक दृष्टांत प्राप्त झाला आणि यहेजकेल म्हणतो, दृष्टांतामध्ये त्या देवाच्या पवित्र आत्म्याने मला उचललं आणि उंच घेऊन एका खोलीमध्ये नेऊन ठेवलं. एक मोठं खोल त्या ठिकाणी आहे, व्हॅली ज्याला आपण म्हणतो. आणि मग यहेजकेल आजूबाजूला पाहतो, सर्वत्र डोंगर बसलेले आहेत. तो एकटा मनुष्य त्या ठिकाणी आहे, पवित्र आत्म्याने त्याला एका खोऱ्यामध्ये नेऊन ठेवलेला आहे. आणि यहेजकेलाची नजर आजूबाजूला जाते. सर्वत्र तो काय पाहतो?
ते संपूर्ण खोरं शुष्क अस्थिंनी भरलेलं आहे असं पाहतो. संपूर्ण खोऱ्यामध्ये शुष्क अस्थि म्हणजे वाळलेली हाडं पडलेली आहेत. हाडांचा ढीगच ढीग खच पडलेला आहे असं त्या ठिकाणी तो पाहतो. वाळलेली मनुष्याची हाडं, कवटी आहेत, हाताची हाडं, पायाची हाडं, सर्व ते खोरं शुष्क अस्थिंनी किंवा वाळलेल्या हाडांनी ते भरलेलं आहे. हे पाहताच परमेश्वराचं वचन त्याला प्राप्त होतं. हे मानवपुत्रा, या शुष्क अस्थि जिवंत होतील काय? हे मानवपुत्रा, या शुष्क अस्थि जिवंत होतील काय? तर मला तो थोडासा आश्चर्याचा धक्का बसला असा. जिवंतपणाचं एकही लक्षण त्या ठिकाणी दिसत नाही. सर्वत्र दिसतो तो शुष्क अस्थि, वाळलेली हाडं, हाडांचा ढीग त्या ठिकाणी दिसलाय. आता हाडं वाढायची म्हणजे मनुष्य मेल्यानंतर 8 ते 10 वर्ष जावे लागतात, तेव्हा ते पुन्हा हाडं वाढतात. अशी वाळलेली हाडं कधी जिवंत होतील काय? जिवंतपणाचं एकही लक्षण त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून हा जो येज केलाय प्रांजळपणे कबूल करतो, परमेश्वरा तुलाच ठाऊक. परमेश्वर मला सांगता येणार नाही, माझ्या अल्पबुद्धीला कळणार नाही, हे जिवंत होतील का नाही तुलाच ठाऊक. मग परमेश्वर त्याला म्हणतो, तर मग आता या शुष्क अस्थींना संदेश दे. काय विचित्र गोष्ट परमेश्वर त्याला सांगत. मी आज तुम्हाला जिवंत मंडळी उपासनेला बसलेले आहे, त्यांना मी तुम्हाला संदेश देतो. परमेश्वर हेच केल्याला म्हणतो, हे जे वाळलेले हाड आहेत त्यांना संदेश दे. आता वाळलेल्या हाडाला काय संदेश द्यायचा? परमेश्वर म्हणतो यांना संदेश दे. परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला सजीव करीन, मी तुम्हाला स्नायू लावीन, तुमच्यावर मी मांस चढवीन, तुम्हाला मी त्वचेने आच्छादीन, तुमच्यामध्ये मी श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल असा संदेश या वाळलेल्या हाडांना दे. येजकेल परमेश्वराच्या आज्ञा तंतोतंत पाळतो आणि वाळलेल्या हाडांना संदेश द्यायला लागतो. हे शुष्क अस्थींनो, परमेश्वर काय सांगतो ते ऐका. परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला सजीव करीन. असं म्हणताच त्या ठिकाणी मोठा भूमिकंप होतो आणि अस्थिंना अस्थि लागू लागतात. आश्चर्याचा धक्का बसणारी गोष्ट त्या ठिकाणी होती. अस्थिंना अस्थि चिटकू लागल्या. पायाच्या ठिकाणी पाय, हाताच्या ठिकाणी हात, बरगड्या, त्या ठिकाणी कवटी, संपूर्ण सापळे त्या ठिकाणी उभे राहिले. परमेश्वराचं वचन याजकांच्या मुखाद्वारे बाहेर पडताच अस्थिंना अस्थि चिटकू लागल्या. सापळे त्या ठिकाणी उभे राहिले. त्या सापळ्यांना स्नायू लागले, त्या स्नायूवर बाउन्स आलं, त्या बाउन्सावर त्वचेने आच्छादिलं आणि एक सैन्य त्या ठिकाणी उभं राहिलं. परंतु त्याच्यामध्ये श्वास मात्र नव्हता. त्याच्यामध्ये श्वास मात्र नव्हता. मेलेले मनुष्य त्या ठिकाणी उभे राहिले. मग परमेश्वर त्याला म्हणतो, हे मानवपुत्रा, आता ह्यांना संदेश दे. वाऱ्याला म्हण, हे वाऱ्या चहूबाजूने ये आणि ह्या वदिलेल्यावर फुंकर घाल, म्हणजे ते सजीव होतील. आणि येजकेल त्यांना संदेश देऊ लागला, हे वाऱ्या चोर बाजूने ये आणि याच्यावर फुंकर घाल, म्हणजे सजीव होतील. आणि चोर बाजूने वारा आला, त्या सर्वांना त्यांनी फुंकर घातली आणि जिवंत सैन्य आपल्या पायावर उभं राहिले. किती महान आमचा परमेश्वर आहे. शुष्क अस्तित्व तो जिवंत सैन्य उभं करायला समर्थ आहे. हे जे शुष्क अस्ति आहेत, तुमच्या आणि माझ्या आत्मिक जीवनाचं चित्र त्या ठिकाणी दिसत आहे. तुम्ही आणि मी आत्मिकदृष्ट्या मेलेले आहोत. आम्ही पापी आहोत, अनित्य आहोत, अधर्मी आहोत, स्वर्गामध्ये जाण्याची योग्यतेची आम्ही नाही, आम्ही लायक नाही, अपात्र आहोत. तुमचं आणि माझं जीवन कसं आहे? शुष्क असलेल्या अस्थिंसारखं. आमचं आत्मिक जीवन या वाळलेल्या हाडासारखं आहे, परंतु त्याच्यावर स्नायू लावून, त्याला मांस देऊन, त्याच्यावर त्वचा देऊन, त्याला सजीव करण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. हे नवं गीत आता मला गायचं आहे. किती पापाच्या खोल दरीमध्ये मी आहे, भयंकरातलं भयंकर पाप मी करत आहे, मला लज्जा वाटत अशा प्रकारचं भयंकर पाप माझ्या हातून घडत आहे. पापाच्या खोल दलदलीमध्ये मी असलो, त्यातून वर काढून मला नवीन मनुष्यपण, नवीन उत्पत्ती धारण करण्यासाठी देव समर्थ आहे. हे नवं गीत आम्हाला या ठिकाणी गायचं आहे. आमच्या मृत आत्मिक जीवनाला सजीव करण्यासाठी त्याचा आत्मा, देवाचा आत्मा समर्थ आहे. जसं त्याने येशूला मेलेल्यातून उठवलं, तसे तो आमची मर्द शरीरे सजीव करण्यास देव समर्थ आहे. हे गीत आम्ही विसरलेलो आहोत. आणि पुढे शेवटी होणारं एक शेवटचं गीत आपण पाहूयात, ते म्हणजे प्रगटीकरण, याचा 14वा अध्याय आणि पहिलं वचन. हे गीत फार सुंदर आहे, आपण लक्षपूर्वक ऐकूयात. प्रगटीकरण म्हणजे पुढे होणाऱ्या गोष्टी आहेत, भावी जीवनामध्ये होणाऱ्या घटना, आणि अशी घटना योहान याचं प्रगटीकरण देवाने त्याला केलेलं आहे. तो म्हणतो,
सियोन डोंगरावर कोकऱ्याला उभं राहिलेले पाहिलं. आता कोकरा आपल्या सर्वांना माहिती आहे, म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि मग योहानाने पाहिलं भावी काळामध्ये सियोन डोंगरावर कोकरा उभा आहे आणि त्या कोकराच्या भोवती कोकऱ्याचं नाव आणि त्याच्या पित्याचं नाव कपाळावर लिहिलेले 1,44,000 लोक त्या ठिकाणी उभे राहिलेले योहानाने तुम्ही पाहिले. पुढं भविष्य काळामध्ये ही घटना 100% होणार आहे, कारण असं भविष्य वर्तलेलं आहे. सियोन डोंगरावर कोकरा उभा आहे, कोकऱ्याच्या सभोवती कोकऱ्याचं नाव आणि त्याच्या पित्याचं नाव कपाळावर लिहिलेले 1,44,000 लोक कोकऱ्याच्या जवळ उभे आहेत. आणि पुढे तो म्हणतो ते एक नवं गीत गात आहेत असं मी पाहिलं. एक नवं गीत हे लोक गात आहेत. कोण? 1,44,000 लोक ज्यांच्या कपाळावर कोकऱ्याचं त्याच्या पित्याचं नाव आहे, एक नवं गीत गात आहेत. पण प्रियानो, या गीताचं एक वैशिष्ट्य आहे, एक खासियत आहे. ते वैशिष्ट्य असं आहे की हे जे 1,44,000 लोक ते गीत गात आहेत, त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुणालाच हे गीत शिकता येत नाही आणि ते गाता येत नाही असं ते गीत आहे. पवित्र शास्त्रात आपण वाचलं, त्यामध्ये आपल्याला दिसेल हे लोक हे गीत गातात, ते त्या लोकांशिवाय दुसऱ्या कुणालाही ते गीत गाता येत नाही आणि शिकता येत नाही असं एक नवं गीत आहे. आपण कल्पना करा, आपण उपासनेला आलेलो आहोत आणि बाळासाहेब एखादं गीत जाहीर करतात, सगळ्यांच्या हातामध्ये गीताचे पुस्तक आहे आणि ज्यावेळेस ते गीताच्या पुस्तकामध्ये बघून गीत गातात आणि समजा तुमच्या हातामध्ये गीताचं पुस्तक नाही, किती लाजिरवाणी गोष्ट होते. आपल्याला ओशाळ्यासारखं होतं, सगळेजण छान मंत्रमुग्ध होऊन गीत गात आहेत आणि मला ते गीत गाता येत नाही, कारण का माझ्याकडं ते गीत मला माहीत नाही. ती स्थिती शेवटच्या दिवशी त्या लोकांची होणार आहे. जे 1,44,000 लोक आहेत ते सोडून दुसऱ्या कोणाला ते गीत गाता येत नाही, ते शिकता येत नाही. असं एक नवं गीत त्या ठिकाणी आहे. मग प्रश्न असा आहे, त्या दिवशी ह्या लोकांना सोडून बाकीच्यांना ते गीत का गाता आलं नाही? हे नवं गीत जे ते गात आहे दुसऱ्यांना का गाता आलं नाही? प्रश्न आहे. ते गीत गाण्यासाठी फार अवघड होतं अशातला भाग नाही. ते एखादं क्लासिकल गीत आहे किंवा त्याचे स्वर फार वेगळे आहेत, शब्दरचना फार अवघड आहे, त्याचा राग किंवा ताल हा फार वेगळा आहे, म्हणून ते गीत गाता येत नाही अशातला कुठलाच भाग नाही. ते नवं गीत का लोकांना गाता आलं नाही? कारण प्रियानो, त्या प्रभूच्या विश्वास करणाऱ्यांनी ते गीत ह्या पृथ्वीवर असतानाच 1,44,000 लोकांनी ते गीत शिकलं होतं, म्हणून त्यांना स्वर्गात गाता. ते गीत शिकण्याची जागा तो स्वर्ग नाही, ते गीत शिकण्याची जागा ही पृथ्वी या भूतलावरच आहे. जो कोणी ते गीत या भूतलावर शिकतो केवळ त्याला स्वर्गामध्ये ते गीत गाता येईल, आणि ते म्हणजे 1,44,000 लोक. प्रश्न असा आहे, ते नवं गीत आम्ही इथे शिकणार आहोत. ते शिकणं फार महत्वाचं आहे, कारण जर तुम्ही या भूतलावर ते गीत शिकला नाही तर स्वर्गात तुम्हाला ते गीत गाता येणार नाही, तुमची फजिती होणार आहे, तुमची लाजीरवाणी तुमची स्थिती होणार आहे. कारण फक्त काही ठराविक लोकांना 1,44,000 लोकांना ते गीत गाता येतं, असं ते नवं गीत आहे. शेवटी हे नवं गीत कोणतं हे आपण पाहूयात. आणि हे नवं गीत पेत्र त्याचा पहिला अध्याय पहिलं पेत्र दुसरा अध्याय 21व्या वचनामध्ये तो सांगतो, तुम्ही येशूच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं म्हणून त्याने तुम्हाला कित्ता घालून दिलेला आहे. हे गीत आम्हाला गायचं आहे. कोणतं गीत? तुम्ही येशूच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं म्हणून त्याने तुम्हाला कित्ता घालून दिलेला आहे. ह्या जीवनामध्ये आम्हाला गीत शिकायचं आहे. कोणतं गीत? येशूच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे. हे गीत जर तुम्ही इथे शिकला तेच तुम्हाला स्वर्गात गाता येईल. जे शिकणार नाही त्याला ते गाता येणार नाही. 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त होऊन गेला, तो जसे ह्या जगामध्ये जीवन जगला तसंच जीवन आम्हाला या ठिकाणी जगायचं. त्याचे चालणं, बोलणं, वागणं आमचं कसं असलं पाहिजे. जसं येशू चालत होता, बोलत होता, वागत होता तसंच जीवन आम्हाला या ठिकाणी जगायचं. जसे त्याचे विचार होते तसे विचार आम्हाला करायचे आहे. पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन येशूचा कसा होता तसंच आमचा देखील असला पाहिजे. शत्रूंकडे कोणत्या दृष्टीने तो पाहायचा तसंच आम्ही देखील पाहायला पाहिजे. जो कोणी येशूच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो, येशू सारखं जीवन जगतो, ज्याच्या जीवनामधून ख्रिस्त लोकांना दिसतो, ते नवगीत गायला शिकतात. जे ते शिकतात तेच केवळ स्वर्गामध्ये ते गीत गाऊ शकतात. अशी नवीन गीतं आम्हाला गायची आहेत, नवीन गीतं आम्हाला शिकायची आहेत. अंतःकरणातून आम्हाला त्याचे आमच्या जीवनामध्ये ओसंडून व्हायला पाहिजे. देवपुत्राविषयी, पुत्राविषयी आणि पवित्र आत्म्याविषयी हे नवे गीतं इथून पुढे शिकण्याचा आम्ही प्रयत्न करूयात, प्रारंभ करूयात.
मी तुला नवे गीत गाईन, तंतू वाद्यावर मी तुला स्तोत्र गाईन. हे परमेश्वर, नवगीत आम्हाला शिकायचं आहे. तो मला मार्गदर्शन कर. आम्ही चुकणारे प्राणी आहोत. तुझा पुत्र येशू ख्रिस्त तुझ्या पावलावर टाकत असताना प्रभूच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला कर. यासाठी की ते गीत आम्हाला योग्य रीतीने शिकता यावं, यासाठी की स्वर्गात आम्हाला ते गात आहे. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त. याच्या नावाने आम्ही नमन करू.